निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेचं पालन करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाला आणि नेत्याला देखील बंधनकारक असतं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षानं दाखल केली आहे। यानंतर विरोधकांनी मोदींसह भाजपवरती आगपाखड करायला देखील सुरुवात केली आणि याचमुळे घटना दुरुस्ती विधेयक हाणून पाडणाऱ्या विरोधकांवरती भाजपची टीका आणि आचारसंहितेचा भंग केल्याच्या मुद्द्यांवरून विरोधकांची टीका असा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सध्या देशभरात सुरू झालाय। जाणून घेऊयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। कांग्रेस और उसके सहयोगियों ने सदन में पूरे देश के सामने भ्रूण हत्या कर दी है। अपनी स्वार्थी राजनीति की वजह से इन दलों ने अपने राज्यों के लोगों को भी धोखा दे दिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला राष्ट्र के नाम संदेश सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। लोकसभेत महिला आरक्षण मतदारसंघाच्या फेररचनेशी जोडणारे विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपनं काँग्रेससह विरोधी पक्षांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करण्याची घोषणा केली। या संबोधनाकडे शनिवारी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र देशाला संबोधित करण्याच्या नावाखाली पंतप्रधानांनी केवळ विरोधी पक्षांवर टीका केली असा आरोप विरोधकांनी केलाय। भाजपनं तर थेट पंतप्रधानांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। पंतप्रधानांच्या भाषणात मुख्यत्वे काँग्रेसवर जोरदार प्रहार करण्यात आले। लोकसभेतल्या भाषणातही पंतप्रधानांनी काँग्रेसच्या नेत्यांचा आणि धोरणांचा जोरदार समाचार घेतला होता। मात्र राष्ट्राला संदेश देण्याच्या नावाखाली विरोधकांवर टीका करण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। 5 राज्यामध्ये आता निवडणूक आहे। 5 राज्याच्या निवडणुका असताना त्यांचं भाषण हे पूर्णतः पंतप्रधानांचं भाषण नव्हतं। जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं। एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? अरे काँग्रेसने देशाच्या महिलांचा सन्मान केलेला आहे। पहिली पंतप्रधान कोणी दिली? पहिले राष्ट्रपती कोणी दिला महिला म्हणून? काँग्रेसने दिले। मनुस्मृती जपणारी भाजपा ही महिलाच्या आरक्षणाच्या संदर्भात बनवाबनवी करते आहे हे आता लोकांना कळून चुकलंय। प्रसिद्ध वकील आणि सध्या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कपिल सिब्बल यांनीही पंतप्रधानांच्या या कृतीचा जोरदार समाचार घेतलाय। पंतप्रधानांचं वक्तव्य आणि त्यांची धोरणं डिकोड करण्याचा प्रयत्न सिब्बल यांनी केलाय। प्रधानमंत्री जी प्राइम मिनिस्टर के नाते एक लगता था कि कई इलेक्शन रैली में अपना भाषण दे रहे हैं और उनको भी मालूम है कि अभी इलेक्शन जारी है, 2 जगह इलेक्शन होनी है और इसके बावजूद उन्होंने एक इलेक्शन स्पीच की और वो भी ऐसी स्पीच जिससे लगा कि हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर ही बोल रहे हैं, हिंदुस्तान के बीजेपी के लीडर नहीं बोल रहे। ये दुर्भाग्य है हमारे देश का कि ऐसे लोग प्रधानमंत्री के पद में बैठे। घटना दुरुस्ती विधेयकाच्या भाषणातून भाजपवर जोरदार टीका करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रकरणातही पंतप्रधानांना धारेवर धरलाय। भाजपनं केलेल्या तक्रारीचा संदर्भ देत त्यांनी देशाच्या निवडणूक आयुक्तांना सवाल विचारलाय। ये देश को संबोधन नहीं था या अपने पार्टी का पश्चिम बंगाल तमिलनाडु के लिए प्रचार था और राष्ट्रीय प्रचार साहित्य का, टीवी का इस तरह से इस्तेमाल किया कि आचार संहिता का भंग हो गया, कोड ऑफ कंडक्ट का भंग हो गया। कहाँ है ज्ञानेश कुमार जी? चुनाव आयोग कहाँ है? सो गया है क्या? शनिवारच्या भाषणानंतर पंतप्रधानांवर देशभरातील विरोधी पक्षांनी निशाणा साधायला सुरुवात केली आहे। आचारसंहिता भंगाबाबत कायदेशीर तरतुदी नेमकं काय सांगतात तेही जाणून घेऊया। आचारसंहितेला इंग्रजीमध्ये कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतात। आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते। मतदारांना पैसे वाटणं आणि महागड्या भेटवस्तू देण्याला मनाई असते। लालूच किंवा आमिष दाखवणं हा आचारसंहितेचा भंग मानला जातो। या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही। सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांना रस्ते, पाणी, वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत। निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करता येत नाही।
मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय सभा किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते. आचारसंहितेच्या काळात विरोधकांचा पुतळा जाळणं आणि निषेध नोंदवणंही नियमात बसत नाही. पंतप्रधानांनी भाषणात मांडलेल्या मुद्द्यांपेक्षा जास्त चर्चा ही त्यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेची होती. भाकपनं पंतप्रधानांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केल्यानंतर आता देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झालेत. या व्हिडिओच्या प्रसारणाचा खर्चही भाजपकडून वसूल करण्यात यावा अशी मागणीही विरोधी पक्ष करतायत. संसदेत घटना दुरुस्ती विधेयक न मंजूर झाल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजप आणि पंतप्रधानांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत आक्रमक झालेले विरोधक असं चित्र सध्या देशभरात रंगलं आहे, ज्याचा पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूतील मतदारांवर नेमका कसा आणि काय परिणाम होतो हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.